नमस्कार. श्री पंचकर्मा अँड ब्युटी क्लिनिक, डॉक्टर निलिमा शिसोदे, गोखलेनगर, सेनापती बापट रोड, पुणे. मधुमेहापासून मुक्ती हेच आमचे स्वप्न. डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम पार्ट 19. आत्ता आपण व्यायामाची माहिती घेतलेली आहे, आसनांचीही काही आसनांची आपण माहिती घेतलेली आहे आणि आता यानंतर आपण आसनातीलच काही पुढची आसनं पाहणार आहोत. तर पाठीवर झोपून करावयाची आसनं आपण मागच्या वेळेला काही आसनं पाहिलेली आहेत, पण त्या सिरीजमधली उरलेली जी आसनं आहेत ती आपण आज पाहणार आहोत. तर पाठीवर झोपून करायची जी आसनं आहेत त्यातलं आज आपण सगळ्यात पहिलं आसन पाहणार आहोत ते आहे पवनमुक्त आसन. पवन म्हणजे वायू आणि मुक्त म्हणजे वायूला मुक्त करणारं आसन. म्हणजेच काय, पोटामध्ये जे आधमान, आटो, गॅसेस डिस्टेन्शन आहे ते अगदी सहजगत्या बाहेर येणारं, अशा पद्धतीने पवन वाताच्या त्रासापासून मुक्ती मिळवणारं असं हे आसन आहे. आता ह्या आसनामध्ये आपण काय करणार आहोत, सगळ्यात आधी आपण पाठीवर झोपणार आहोत. पाठीवर झोपल्यानंतर आपण हळूहळू पाय गुडघ्यात दुमडून शरीराच्या जवळ आणायचे आहेत. हळूहळू जेव्हा आपण पाय दुमडून जवळ आणतो आहोत त्याच वेळेला आपण आपले हात जे आहे ते आपले बाजूलाच आहेत आणि एकदा पाय गुडघ्यातून दुमडून जवळ घेतल्यानंतर ते आणखीन जवळ घेताना ते पोटावर आणायचे आहेत. गुडघ्यावर पाय दुमडलेले असे तुमच्या पोटावर असणार आहेत आणि दोन्ही हात क्लास्प करून म्हणजे दोन्ही हात असे एकमेकांमध्ये जोडून आणि त्यानंतर त्याच्याने आपण ते गुडघे स्वतःकडे खेचून घेणार आहोत. हे खेचून घेतल्यानंतर लगेचच तुम्ही परत काय करायचं आहे, तर हनुवटी जी आहे ती वरच्या म्हणजे गुडघ्याच्या दिशेने न्यायची. म्हणजेच काय, डोकं वर उचलायचं आहे हळूहळू आणि डोकं वर उचलून हनुवटी किंवा कपाळ हे गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्याला टेकलं याचा अर्थ ती आसन स्थिती ही तुमची पूर्ण झालेली आहे. आणि जर शक्य नसेल तर जेवढं थोडंसं डोकं फक्त वर घेतलेलं आहे आणि पाय मात्र पोटावर आहेत आणि त्यांना घट्ट हाताने शरीराजवळ ओढून धरलेलं आहे, अशी स्थिती अचीव केल्यानंतर तुम्ही कमीत कमी 3 मिनिट त्या आसनामध्ये राहायचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही 5 किंवा 10 मिनिटही त्या आसनात राहू शकता. असं केल्यानंतर काय होणार आहे, तर पोटावर त्या पायांचा पुरेसा दाब आल्यामुळे साहजिकच पवन जो आहे, गॅस जो आहे तो बाहेर पडायला मदत होणार आहे आणि म्हणून गॅसेस डिस्टेन्शन कमी झाल्यामुळे जो अस्वस्थपणा येतो, बऱ्याच वेळा पचन विकृतीमुळे होणारा जो अस्वस्थपणा असतो तो इथे कमी होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला छान वाटणार आहे. याच्यानंतरचं पुढचं जे आसन आहे ते तोलांगलायन अशा नावाचं आसन आहे. तर इथे सुद्धा आपण पवनमुक्तासनाप्रमाणेच थोडीशी स्थिती आहे, पण आपण थोडं शरीराचं वजन जे आहे ते एका भागावर तोलून धरणार आहोत. तर तोलांगलायन हेही आसन ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य करावं. त्याच्या पुढचं तुम्हाला माहीत असलेलं आणि साधंच असं आसन आहे नावासन. नावासनामध्ये नावेप्रमाणे तुमच्या शरीराची स्थिती होते. म्हणजे काय, सरळ छान पाठीवर झोपायचं आहे आणि त्यानंतर हळूहळू दोन्ही पाय एक पाद उत्थासनामध्ये जसं तुम्ही केलं तसे हळूहळू ते पाय वर घ्यायचे आहेत. वर घेतल्यानंतर ते साधारणतः 35 ते 45 डिग्री सेल्सिअसला आणून ते तसेच ठेवायचे आहे आणि त्याच वेळेला हळूहळू तुमचा कमरेच्या वरचा जो भाग आहे तो सुद्धा हळूहळू वर घ्यायचा आहे आणि तो त्या पायांच्या समस्थितीमध्ये अशा पद्धतीने डोकं आणि पायांचे तळवे समस्थितीत येतील अशा पद्धतीने तुम्ही ते आसन धारण करायचं आहे. हे आसन धारण करताना तुम्ही हात जमिनीवरही ठेवू शकता किंवा गरज असल्यास डोक्याखाली ठेवून त्याचा थोडा आधार घेऊ शकता. तर नावासनामध्ये तुमच्या शरीराची स्थिती जी आहे त्या सुलट्या अशा नावेसारखी झालेली आहे आणि त्यामुळे याला नाव आहे नावासन. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पायाचा रक्तप्रवाह चांगला होण्यास मदत होणार आहे. नेहमी आपण पाय खाली आणि गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने असे असतात, हे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने तुम्ही थोडेसे पाय वर उचलल्यामुळे तिथला रक्तसंचार चांगला होणार आहे आणि मधुमेही व्यक्तींना जो पुन्हा जो प्रॉब्लेम येतो तो बऱ्याच वेळा पायाच्या ठिकाणी मुंग्या येणं, चिमचिमायन किंवा नमनेस म्हणूया
टिंगलिंग नमनेस हे जे असतं ते कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. आणि मानेचेही स्नायू, पाठीचे स्नायू हे बळकट व्हायला मदत होणार आहे. कमरेवर तुम्ही तुमच्या शरीराचं वजन हे तोलून धरलेलं आहे, त्यामुळे त्यात तुम्हाला खूप छान असा सगळ्या स्नायूंचा सपोर्ट जो आहे तो चांगला सुधारण्यास मदत होणार आहे. असं हे नावासनही खूप महत्त्वाचं आणि चांगलं असं आसन आहे. आता याच्या पुढचं आणखीन एक आसन आहे ते म्हणजे मत्स्यासन. मत्स्यासन हे जे आसन आहे ते सुद्धा पाठीवर झोपून करावयाचं असं आसन आहे. यात आपण काय करणार आहोत तर पायाची जी स्थिती आहे ती अशी घडी घातल्याप्रमाणे घेणार आहे. म्हणजे उजवा पायाचा तळवा हा डाव्या मांडीवर आणि डावा पायाचा तळवा हा उजव्या मांडीवर घेणार आहोत. असं केल्यानंतर पायाची अशी घडी झालेली आहे आणि त्याच वेळेला हळूहळू पाठ जी आहे ती उचलून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. पाठ उचलून घेताना जे डोकं आहे ते एक्सटेंड करायचं आहे, म्हणजे मानेचा भाग हा पसरवायचा आहे आणि डोक्याच्या मागच्या भागावर तुम्ही शरीराचं वजन हे तोलून धरायचं आहे. तुम्ही पाहत असाल की ह्या सगळ्या आसनांच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला सोबतीला चित्र देखील दाखवित आहे. तर ते डॉक्टर रोहित पवार म्हणून MD आयुर्वेदचे आहेत, तर त्यांनी ही स्वतः आसनं करून तुम्हाला दाखवलेली आहेत. तर मत्स्यासनामध्ये सुद्धा तुम्ही काय बघाल की डोक्यावर तुमच्या डोक्याचा आधार घेऊन आणि इकडे खाली फक्त कंबर टेकवलेली आहे आणि पाठीचा भाग हा वरच आहे. तर आणि पाय जे आहेत ते सुद्धा तुमचे फोल्ड केलेले आहेत, म्हणजे त्याचाही तुम्हाला काही आधार मिळत नाही. तर अशी माशासारखी ही स्थिती आहे, म्हणून याला मत्स्यासन असं म्हणतात. किंवा या स्थितीमध्ये तुम्ही पाठीवर झोपून आणि पाण्यावर छान तरंगू शकतात, म्हणून सुद्धा या आसनाचं नाव मत्स्यासन असं आहे. तर यामध्ये तुम्ही पाहाल की मणिपूर चक्र आणि विशुद्ध चक्र हे दोन्ही चक्र ॲक्टिवेट होतात आणि त्यामुळे तुमचं हार्मोनचं फंक्शनिंग, थायरॉईड फंक्शनिंग हे खूप छान होतं आणि अग्नीची पण खूप छान वृद्धी होते. छान तुम्हाला भूक लागू लागते, तुमची पचनशक्ती छान सुधारते आणि उदरावर म्हणजे पोटावर जर काही मेद साचलेला असेल, चरबी साचलेली असेल तर ती सुद्धा कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. आणि पाठ तुम्ही अशी उचलून घेत आहात, त्यामुळे काय होणार आहे, पाठीचे पण स्नायू तुमचे छान मजबूत व्हायला मदत होणार आहे. तर ही सगळी आसनं जी आहेत यातील फक्त पवनमुक्तासन हे तुम्ही वयस्कर लोकांना सुद्धा सांगू शकता, परंतु बाकीची जी आसनं आहेत ती थोड्या कमी वयाची जी लोक आहेत त्यांनी करायची आहेत. यातलं आणखीन एक कटी आसन नावाचं आसन आहे, म्हणजे कमरेचे स्नायू अधिकाधिक कसे चांगले मजबूत होतील आणि हिप ओपन अप व्हायला त्याचा मदत तुम्हाला होणार आहे. तर यातही तुम्ही पाठीवर झोपायचं आहे आणि दोन्ही पाय वर उचलायचे आहेत, परंतु ते उचलताना त्यात उचलल्यानंतर त्यामध्ये कमीत कमी 1 मीटर असं अंतर ठेवायचं आहे. म्हणजे थोड्याशा अंतरावर ते पाय तुमचे आहेत आणि अशा पद्धतीचं जे हे आसन आहे ते कटी आसन असं आहे. तर याच्यामुळे तुम्हाला जे पायाच्या थायचे आतले मसल्स जे आहेत ते चांगले स्ट्रॉंग व्हायला मदत होणार आहे. कंबरेच्या स्नायूंना छान ताकद मिळणार आहे. तर असं हे आसन आहे. तेही ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर करावं. हे कमी वयातही करणं किंवा जास्त वयातही करणं शक्य आहे. नंतर ही सगळी आपण पाठीवर झोपण्याची आसन पाहिलेली आहेत. तर यानंतर आपण पोटावर झोपून करावयाची आसनं सुद्धा आज पाहणार आहोत. तर पोटावर झोपून करावयाची जी आसनं आहेत तर ते आसनाची पूर्वस्थिती काय आहे, तर प्रथम तुम्ही एका चटईवर उत्तान स्थितीमध्ये झोपलेले आहात. त्यानंतर एक डाव्या हाताचा आधार घेऊन डाव्या कुशीवर वळायचं आहे. तर डाव्या कुशीवर हळूहळू वळल्यानंतर तुम्ही पोटावर झोपायचं आहे. पोटावर झोपलेले आहात, दोन्ही हात तुमचे शरीराच्या बाजूला ठेवलेले आहेत आणि अशा वेळेला तुम्ही पहिलं आसन करणार आहात ते म्हणजे भुजंगासन. भुजंगासन, भुजंग म्हणजे काय तर नाग. तर भुजंग म्हणजे नाग, तर नागासारख्या नागाचा फणा उगारल्यानंतर जशी स्थिती दिसते तशी या आसनाची स्थिती आहे, म्हणून याला भुजंगासन असं म्हटलं जातं. तर यात तुम्ही पोटावर झोपलेले आहात आणि त्यानंतर हळूहळू काय करायचं आहे तर हातांचा आधार घ्यायचा आहे. जे हातांचे तळवे आहेत
ते तुमच्या छातीच्या बाजूला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हळूहळू मान ही वर उंचवायला सुरुवात करायची आहे। यावेळेला तुमचे दोन्ही पाय हे जवळजवळच आहेत आणि हळूहळू जसं तुम्ही मान वर उंचवू लागतात त्यावेळेला तुम्हाला एक छातीच्या भागावर एक ताण जाणवायला लागतो। तर आणखीन तुम्ही थोडंसं शरीर उचलायचं आहे, म्हणजे कमरेपासूनचा पुढचा जो भाग आहे तो हा वर उचलून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने छातीपासून वर भाग उचलला की त्याला भुजंगासन म्हणतात आणि कमरेपासूनही वर उचललेला असेल तेव्हा त्याला डॉग पोज असं म्हणतात। तर हे भुजंगासनाचंच व्हेरिएशन आहे असं तुम्ही समजू शकता। तर हे तुम्ही करू शकता। हे केल्याने काय होणार आहे तर तुमचे पाठीचे स्नायू छान मजबूत होणार आहेत, तुमचे भूक छान सुधारणार आहे आणि मानेचेही स्नायू छान मजबूत होणार आहे, थोडंसं बॅकवर्ड बेंडिंग होणार आहे आणि त्याच्यामुळे मानेला पण ताकद मिळायला मदत होणार आहे। तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये काय आहे की आधी श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत तुम्ही हळूवार शरीर हे वर उचलायचं आहे आणि त्यानंतर छताकडे जेवढं बघता येईल तेवढं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे। एकदा फायनल पोझिशन तुम्ही अचीव केली की त्यानंतर ती 3 मिनिट धारण करणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळतील। भुजंगासन हे महत्त्वाचं आसन आहे। भुजंगासनाचंच एक दुसरं आसन आहे, म्हणजे भुजंगासन केल्यानंतर शलभासन करणं हे अतिशय आवश्यक असतं। तर शलभ म्हणजे टोळ जो असतो, शेतावर जो टोळ येतो त्याला लोकस असं म्हणतात किंवा शलभ किंवा टोळ असं म्हणतात। तर हा एका पायावर उभा असतो, त्याच्यामुळे त्या पोझिशनला जे आहे ते शलभासन असं म्हटलं जातं। तर भुजंगासनामध्ये आपण शरीराचा पुढचा भाग वर घेत आहोत, त्यामुळे शरीराचा मागचा भाग वर घेणारं जे आसन आहे ते शलभासन आहे। तर तुम्ही पालथ्याच स्थितीत झोपलेला आहात आणि त्याच वेळेला तुम्ही हळूहळू तुम्हाला हवं असलं तर दोन्ही हात हे मांडीच्या खाली ठेवायचे आहेत। दोन्ही हात हे मांडीच्या खाली ठेवायचे आणि हळूहळू एक पाय वर उचलायचा आहे। एक पाय वर उचलला की त्याला अर्धशलभासन असं म्हणतात। प्रथम उजवा पाय वर उचलायचा आहे, जेवढा धारण करता येईल, जेवढा वेळ तो शांत ठेवता येईल न थरथरता तेवढा तो ठेवायचा आहे। त्यानंतर तो पाय सावकाश खाली ठेवायचा आहे। त्यानंतर डावा पाय वर उचलायचा आहे, तोही तेवढ्याच स्थितीत ठेवून आणि सावकाश खाली ठेवायचा आहे आणि नंतर दोन्ही पाय हळूहळू वर उचलायचे आहेत। तर या वेळेला तुम्हाला छानपैकी मांड्यांवर खूप ताण जाणवतो, शरीराच्या खालच्या भागावर खूप ताण जाणवतो। तर भुजंगासन केल्यानंतर शलभासन करणं हे आवश्यक आहे, कारण की दोन्ही बाजूचा तुम्हाला एक बॅलन्स केला पाहिजे आणि यामुळे सुद्धा तुमच्या पायांच्या स्नायूंची ताकद ही खूप छान वाढणार आहे। त्यासाठी हे आसन तुम्ही पायाची ताकद वाढवण्यासाठी नक्कीच करा। आणि शलभासन आणि भुजंगासन याचं थोडं कॉम्बिनेशन किंवा याची थोडी ॲडव्हान्स स्टेज म्हणूया, ते आहे धनुरासन। धनुरासन म्हणजे काय की धनुष्य बाणाप्रमाणे अशी तुमच्या शरीराची स्थिती होणार आहे, त्यामुळे याला धनुरासन असं म्हटलं जातं। धनु म्हणजे धनुष्य, तर धनुष्य बाणाप्रमाणे स्थिती असणारं असं हे धनुरासन आहे। तर ह्या धनुरासन कसं करायचं आहे तर पोटावर झोपायचं आहे आणि त्यानंतर हळूहळू तुमचे पाय जे आहे ते मागच्या बाजूने वर घ्यायचे आहेत आणि त्याच वेळेला हातही तुम्ही वर घ्यायचे आहेत। हात अशा पद्धतीने वर घ्यायचे आहे की किंवा तुम्ही असंही करू शकता की आधी पालथं झोपून पाय गुडघ्यात उलटे असे वाकवायचे आहेत आणि त्यानंतर हातांनी दोन्ही अंगठे धरायचे, दोन्ही पायाचे अंगठे धरायचे आणि हळूहळू शरीर हे वरच्या बाजूला ओढून घ्यायचं आहे, म्हणजे फक्त पोटाचा भाग खाली जमिनीला टेकलेला आहे आणि तुमची अतिशय धनुष्य बाणाप्रमाणे अशी स्थिती झालेली आहे। हे आसन फक्त ॲडव्हान्स स्टेज ज्यांना शक्य आहे, तरुण वयातील रुग्ण आहेत, ज्यांना आसनाची नेहमी सवय आहे, त्यांनीच फक्त करायचं आहे। पण याचे फायदे हे खूप छान आहेत। याच्याने तुम्हाला हात आणि पाय दोन्ही बळकट व्हायला मदत होणार आहे, अग्नीची वृद्धी होणार आहे, छान पचनशक्ती सुधारणार आहे, पोटावरची चरबी कमी होणार आहे, मांड्यांवरची हातांवरची चरबी देखील कमी होणार आहे। म्हणजे धनुरासनाचे फायदे हे खूप जास्त आहे। स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे, स्नायू छान असे ताणले जाणार आहेत आणि त्यामुळे त्यांची ताकद ही छान वाढणार आहे। तर धनुरासनही तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच करा
आणि धनुरासनाची थोडीशी अलीकडची स्टेज म्हणूया, ती आहे नौकासन. तर इथे नावासनामध्ये आपण पाठीवर झोपून केलेलं होतं, ती स्थिती आपल्याला आता पोटावर झोपून करायची आहे. तर पोटावर झोपून पुढचे हात जे आहेत तेही थोडेसे जमिनीपासून 1 फूट वर उंचवायचे आहेत आणि त्याच वेळेला पायही 1 फूट उंच ठेवायचे आहेत. असं जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा ती तुमची एक नावेची स्थिती तयार होणार आहे. उलट्या पद्धतीची नाव ही इथे तुम्हाला दिसणार आहे. तर म्हणून याला नौकासन असं म्हटलं जातं. नावासन आणि नौकासनाचे फायदे सारखेच आहेत, परंतु नावासनामध्ये काय होणार आहे तर मागच्या बाजूची जे स्नायू आहेत ते ताणले जाणार आहेत. नौकासनामध्ये तुमच्या पुढच्या बाजूचे स्नायू हे ताणले जाणार आहेत आणि त्यामुळेच त्या स्नायूंची शक्ती छान वाढणार आहे. उदरावरची चरबी देखील कमी व्हायला तुम्हाला छान मदत होणार आहे. तर ह्या अशा पद्धतीने ही आसनं जेवढी जमतील, जी शक्य होतील, जी करता येतील ती तुम्ही नक्कीच करा. यात वृद्ध लोकांसाठी जे 60-70 वयाच्या पुढचे लोक आहेत त्यांनी करावयाची जी आसनं आहेत ती प्रत्येक मी तुम्हाला बैठ्या स्थितीतील जी आसनं सांगितलेली आहे, पद्मासन, स्वस्तिकासन, सिद्धासन, ही वज्रासन, ही आसनं तुम्ही नक्कीच करू शकता. त्यानंतर उभ्या स्थितीतील सुद्धा तुम्ही दंडासन आसन आणि थोडंसं ताडासन आसन हे तुम्ही नक्कीच करू शकता. त्यानंतर पाठीवर झोपून जी करायची आसनं आहेत त्यात सुद्धा तुम्ही एकपाद उत्थानासन, द्विपाद उत्थानासन हे नक्कीच करू शकता आणि जमलंच तर नावासन सुद्धा करायला हरकत नाहीये. पोटावर झोपून जे करायचं आसन आहे ते वृद्ध लोकांमध्ये थोडंसं भुजंगासन आणि शलभासन हे केलं तर उत्तम आहे. तर हा आता आपण आसनाचा भाग आत्तापर्यंतच्या व्हिडिओजमधून सांगितलेला आहे. आणि ते तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच या आधीचे दोन्ही व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला मधुमेही व्यक्तींनी कुठली आसनं करावी याची छान माहिती मिळेल. आजच्या भागात एवढंच. यापुढे पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. आरोग्यदायक रहा, मधुमेहापासून मुक्त रहा आणि आयुर्वेदाची कास धरा, हीच माझी या निमित्ताने तुम्हाला विनंती. माझं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.